तर संगीता वानखेडेच्या एकटीच्याच बापाचा कायदा नाही आहे, सगळ्यांच्याच बापाचा कायदा आहे. ह्या काही आवाज यायलाय ना, तशीच करते टीव्ही मध्ये बू 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 बू. तर सोडलेल्या बाया, जरांगेन सोडलेल्या बाया नाही. आम्ही जरांगे बी ओळखीत नाहीत, जसं तू मी ओळखीत नाही ना, तसं मी जरांगे बी ओळखीत नाहीत. फक्त आम्हाला त्यांचे विचार पटतात. तुला पटत? जय शिवराय, जय भीम, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती में जय जाधव. तुमचं स्वागत करीत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला तर मग आज बोलूया. संगीता वानखेडे बाई, तुझ्या एकटीच्याच बापाचा कायदा नाहीये. तू एकटीच मत नाही मांडू शकत आहे, आम्ही बी मत मांडू शकतो. ती म्हणती माझं मत मांडित आहे, मी फक्त माझं मत मांडित आहे. मत मांडण्याची बी पद्धत असती, मत मांडण्याची बी भाषा असती बाई. मत कोणत्या भाषेत मांडिती तू? जरांगे पाटलाला तर हमेशाच तू खालच्या पातळीचं बोलती भाषा. ते तुला तर कधी बोलले नाही खालच्या पातळीचं. तू काय म्हटले, मी जशाचं तसं उत्तर देते. जशाचं तसं कशाचं उत्तर? जरांगे पाटील तुझ्यावर कधी बोलले? तू बोल ना, कोणत्या नेत्यावर बोल, तू कोणावर बोल. जरांगे पाटलांनी तुझं कधी काय बिघडलंय? तुला त्यांचे विचार पटत नाहीत, ओके. तू लोकांना भटकवत होती, सेव फसवतोय, हे करतोय ते करतोय. तर मुंबईला गेले, तू मुंबईत बी काय म्हणली, लोक भावांनी चोऱ्या माऱ्या केल्या. कोणी केल्या? तुझ्याकडे काही प्रूफ आहे का? अशी का म्हण तू काही बी बदनामी करते आणि तुला कुणी अधिकार दिला? बरं, जरांगे पाटलांसोबत जे बी जातात आंदोलनाला, त्यांच्या बायका कोणापाशी जातात म्हटली? 4 दिवस ते गेले तर बायका चालले म्हटल्यावर तुला तर कुणी नाही. तुझ्यासोबत तर काय लाईन लागती का? मे बी लेडीज आहे असं नाही बोला, पण तू अशी भाषा वापरतीस म्हणून तुला बी प्रत्युत्तर देणं जरुरी आहे. कारण की तू तशा पद्धतीचीस, म्हणून तुला त्याच पद्धतीत सांगावं लागतंय. तुझं माझं काय वैर नाही, पण हे तुला मला बोलावं लागायला लागलंय. तू जरांगे पाटलावर बोलणं बंद कर, तुला वाईट कमेंट येणं सुद्धा बंद होतील. आणि आता जे तुझ्यावर तुझे बी बघतीस ना, हे काय तुझ्या टॅलेंट नाहीये, हे खूप दिवस चालत नसतंय, जास्त दिवसाचं नाहीये. काहीतरी दुसरं कर, भुकायचं सोडून. तू वैचारिक विचार मांडती तर त्यांच्या बायकोपर्यंत जाशील का? त्यांच्या पोरांपर्यंत जाशील का? आता कार्यकर्त्याच्या बी बायकापर्यंत जाशील का? एवढा अधिकार नाही तुला. समान कायदा सगळ्यांना, तुझ्या एकटीच्याच बापाचा कायदा नाहीये. तू कोणाला बी नाही बोलू शकत आहे अशी, समजली का? म्हण मी कायद्याने बोलते. काय कायद्याने नाही बोलत आहे तू? आता कायदा दिसन तुला. असं कुणावर भुकून कधी माणसाचं चांगलं होत नाही, हे लक्षात ठेव. आणि माझं तुझी बी दुश्मनी नाहीये. आम्ही बी फक्त आमचे बी विचारच मांड